Good morning, students. Today we are going to solve an English workshop of the poem The Wet. The Wet या कवितेचे आज आपण इंग्लिश वर्कशॉप सोडवणार आहोत. ही कविता आपण शिकलेली आहेत आणि यामध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय. द फर्स्ट क्वेश्चन इज राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ स्टांजा फर्स्ट टू थर्ड and the last two stanzas. How does it differ from the remaining stanzas 4 to 7? सो मी तुम्हाला रायमिंग स्कीम कशी काढायची ते सगळं सांगितलेलं आहे. रायमिंग स्कीम म्हणजे काय किंवा राईम वर्ड्स तुम्हाला माहिती असतात. चला तर आपण कवितेमधले फर्स्ट रायमिंग वर्ड्स पाहूया. रायमिंग वर्ड्स मध्ये फर्स्ट कवितेमध्ये आहे फर्स्ट स्टांजामध्ये वेट गेट वाईड अँड इनसाइड. मग याच्यातली राईम स्कीम काय आहे? वेट आणि गेट म्हणजे ए, इथे पण याला नाव देणार आपण ए. वाईड इनसाइड हे दुसरा रायमिंग वर्ड्स आहे म्हणून इथे नाव देणार आहे बी अँड बी. याची रायमिंग स्कीम काय झाली? रायमिंग काय होते याची? ए बी. ज्या क्रमाने रायमिंग वर्ड्स स्टांजामध्ये आलेले आहेत ती काय असते? त्याची रायमिंग स्कीम असते. काय असते त्याची? रायमिंग स्कीम. चला तर आपण सेकंड स्टांजाची रायमिंग स्कीम पाहूयात. सेकंड स्टांजाची काय आहे रायमिंग स्कीम? फर्स्ट वी हॅव टू फाइंड फर्स्ट रायमिंग पेअर्स. मिल्क सिल्क बोन ग्रोन. मग याची सुद्धा काय आहेत पहा कसे आहेत. याचं सुद्धा वरच्या स्टांजा सारखंच सेम आहे. ए बी म्हणजे सेकंड स्टांजाची काय रायमिंग स्कीम आहे? ए बी. ही कोणती आहे? ही सेकंड स्टांजाची आहे. सो थर्ड स्टांजाची पाहूयात आता. थर्ड स्टांजा आपला इथे आहे. थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम पाहायची आपल्याला. थर्ड स्टांजामध्ये ले से सिंग थिंग. मग याला आपण पुन्हा नंबर्स लेटर्स द्यायचे आहेत. ए बी म्हणजे थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम सुद्धा काय आहे? ए आणि बी. ही आपली थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम आहे. नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट फोर्थ स्टांजाज रायमिंग स्कीम. आता आपल्याला फोर्थ स्टांजाची रायमिंग स्कीम काढायची. फर्स्ट वी आर गोइंग टू फाइंड रायमिंग पेअर्स. कोल्ड ओल्ड फीट हीट ill and chill. So we are going to give letters for it. Old and cold, these are the rhyming pairs. So we are going to give here letter A. Then feet heat B. Chill ill C. So what is the rhyming scheme? A B C B. ही काय आहे? या फोर्थ स्टांजाची रायमिंग स्कीम आहे. त्यानंतर आपण फिफ्थ स्टांजा पाहूयात. फिफ्थ स्टांजामध्ये आपण पहा डिसीज चिंपांझीज इयर्स बन्स अँड सन्स. मग याचा कोणता असतो फिफ्थ स्टांजाचा रायमिंग स्कीम? ए बी सी. मग कसं लिहायचं लिहिताना? ए बी सी बी. आणि अशा पद्धतीने हा आपला फिफ्थ स्टांजाचा रायमिंग स्कीम आहे. सिक्स्थ स्टांजामध्ये स्टिफ अँड स्टीफ जोक चोक्स टेल पेल. म्हणजे याचा सुद्धा रायमिंग स्कीम काय आहे? सिक्स्थ स्टांजाचा सुद्धा ए बी सी बी. सो फाइंड आउट द सेवन्थ स्टांजाज रायमिंग स्कीम. आता आपण सेवन्थ स्टांजाची रायमिंग स्कीम पाहणार आहे. त्याच्यामध्ये पाहूयात आपण हम्प जम्प बाईट राईट वेट अँड गेट. मग
सेवन्थ स्टांजाची काय येईल? ए बी सी बी, म्हणजे याची सुद्धा काय होते? ए बी सी बी, ही काय आहे? याची रायमिंग स्कीम आहे. सो लास्ट स्टांजा वी आर गोइंग टू सॉल्व द रायमिंग स्कीम. सो रायमिंग स्कीम मध्ये आपण पाहूयात. पे, वे, लर्न, अर्न, क्राऊड, अलाउड, प्लॅन, मॅन. मग चला तर आता याची नंबर्स लेटर्स देऊयात आपण. लर्न, अर्न ए, पे, वे बी, क्राऊड, अलाउड सी, अँड प्लॅन मॅन डी. तो व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ 8 स्टांजा? पहा, इथून घ्यायचं आहे आपल्याला. ए बी सी डी. दिस इज द राईम स्कीम ऑफ 8 स्टांजा. आणि अशा प्रकारे ह्या ज्या रायमिंग स्कीम आहेत ह्या क्वेश्चनचं आन्सर म्हणून तुम्ही लिहायचे. म्हणजेच फर्स्ट टू थर्डचं रायमिंग स्कीम काय आहे? पहा बरं, फर्स्ट टू थर्डचं ए बी तिन्ही कडव्याचं सारखंच आहे. ए बी. त्यानंतर फोर्थ टू सेवन्थ स्टांजाचं काय आहे? ए बी सी बी. अँड द लास्ट 8th इज 8 स्टांजाचं काय आहे? तर ए बी सी डी. आणि अशा प्रकारे आपण या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आपण लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट एनी 5 इलनेस ऑफ द ॲनिमल्स इन द पोयम दॅट यू फाइंड मोर अम्युझिंग ऑर लाफेबल. कवितेमध्ये जी 5 आजार प्राण्यांची सांगितलेली आहेत ती तुम्हाला खूप मजेशीर वाटली किंवा हसण्यासारखी वाटली, तर ती कोणती आजार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. The answer of the second question is the lion caught cold. सिंहाला सर्दी होणे. The Arctic fox suffering. From heat. कोल्ह्याला, जो थंड प्रदेशात राहणारा कोल्हा आहे त्याला उष्णतेचा त्रास होतो आहे. आन्सर ऑफ द क्वेश्चन इज द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. तर हा जो ध्रुवीय कोल्हा आहे त्याला उष्णतेचा त्रास होतो आहे. द फीवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक द चिंपांझीज. एखाद्या विषाणूमुळे किंवा सूक्ष्मजीवामुळे चिंपांझींना ताप आलेला आहे. द पॅन्थर्स वाईफ हॅव चूड हिज इयर्स. ही पॅन्थर म्हणजेच वाघाची चित्याची बायको त्याचे कान का ओढते. मंकी हॅज पिंच्ड हिज टेल. आणि मंकी आपल्या शिपटीच्या का चिमट्या घेतो. हे जे सगळे आजार आहेत तर हे आजार ऐकल्यानंतर आपल्याला काय येत असतं? तर हसू येत असतं. थर्ड क्वेश्चन इज, आउट ऑफ all the names of birds and animals given in the poem, pick out 4 names that are similar in English as well as Hindi or Marathi or your mother tongue. तर काय म्हटलं याच्यामध्ये की ह्या कवितेमध्ये अनेक पशुपक्ष्यांची नावं आलेली आहेत, परंतु तुम्हाला याच्यातून 4 अशी नावं शोधायची आहेत जे इंग्रजीमध्ये आणि तुमच्या मातृभाषेमध्ये सारखेच असतात. आन्सर पहा, मी इथे लिहून ठेवले. आन्सर आहे कोब्रा. आपण कोणत्याही भाषेत कोब्र्याला साप आहे हा तर कोब्राच म्हणतो त्याला. झेब्रा, चिंपांझी आणि जिराफ. ह्या 4 प्राण्यांना आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये सारखंच नाव देतो. क्वेश्चन थर्ड बी, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोयम इन टू युअर मदर टंग. तर तुम्हाला इथे झू मध्ये म्हणजेच प्राणी संग्रहालयात सापडणाऱ्या प्राण्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि ती मराठीमध्ये सुद्धा लिहायची आहेत. प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला लायन हा प्राणी सापडतो. लायन म्हणजे
सिंह. तुम्हाला मराठी नावं बऱ्याचशांना माहिती आहे. झेब्रा. So I will write only English names here. Hippo, bison, fox, bear, panther, tortoise. आणि याची सगळी मराठी नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. फोर्थ क्वेश्चन इज थिंक डीपली अँड राईट इज द पोयम रिअली डिस्करेजिंग द youth बिकमिंग वेट्स. एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. असं म्हटलंय की हा कवी जो आहे खरंच मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरी डॉक्टर व्हायचंय तर त्यांना होऊ नका म्हणून त्यांचा धीर खचतोय का किंवा त्यांना माघार घ्यायला सांगतोय का. मग तुमचं जे कारण आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. So we have to write answer in our own words. So I will write some information. You can add other information here. The poet is not discouraging the youth from becoming wet. तर याच्यामध्ये कवी आहे तो कवी विद्यार्थ्यांना डिस्करेज नाही करत आहे. इन दिस पोयम ही वॉन्ट्स टू टेल द इम्पॉर्टन्स ऑफ वेट डॉक्टर. आणि या कवितेमध्ये तो मुलांना प्राण्यांच्या डॉक्टरांचं महत्त्व सांगते. हु सजेस्ट दॅट वेट आर नोबेल पर्सन. आणि तो इथे सुचवतोय की वेट डॉक्टर हे खूप चांगले व्यक्ती असतात बिकॉज दे ट्रीट ॲनिमल्स. ते मुख्य प्राण्यांची सेवा करतात किंवा त्यांना ट्रीटमेंट देतात म्हणून ते ग्रेट असतात. म्हणून आपणही असं काम केलं पाहिजे असं सुचवण्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे.